ग्रीन हाऊस एक्सपर्ट ज्यांना म्हणलं जातं ते श्री गणेश कुलकर्णी सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी सरांना विनंती करतो की त्यांनी आमचं मार्गदर्शन या ठिकाणी करावं. नमस्कार. माझं सेशन हे जास्तीत जास्त टेक्निकल असेल. मी टेक्निकल ग्रीन हाऊस बद्दल बोलायचा प्रयत्न करेल, पण दोन विषय जे निघाले मागच्या दोन भाषणांमध्ये त्याचा मी दोन मुद्द्यांवरती थोडीशी चर्चा करायची मला. की ॲग्रोप्रेनर म्हणजे शेती व्यवसाय करणारे, तर व्यवसाय आला म्हणजे त्याच्या अनुषंगाने बाकीचे व्यावसायिक आहेत त्या सगळ्या गोष्टी येतात. मला असं विचारायचं की आपल्या इथे जेवढे शेतकरी आहेत की जे प्युअरली शेती करतात असे किती जण आलेले आहेत आपल्या इथे आता? अच्छा, बरेच जण आहेत. आणि जे दुसरे व्यवसाय आहेत आणि त्यांना शेती करायची असे किती जण आहेत? ते पण आहेत. मला जे प्युअरली शेती करतात त्यांना असा बेसिक प्रश्न विचारायचा आहे. पारंपरिक शेती करत आलेले आहात, तुम्हाला तुमच्या पूर्वजांकडनं वडिलांकडनं नॉलेज मिळालेलं आहे, काही शिकलेले असतील बेसचे ॲग्री. शेतीचं जे तुम्ही करता त्याचं बॅलन्स शीट किती जण बनवतात? जे बिझनेस करतात ते पहिल्यांदा त्याचं प्रोजेक्शन बनवतात. शेती हा जर व्यवसाय असेल, तुम्हाला किती खर्च येणार आहे? ठीक आहे, व्हेरिएशन होतात, पण तुम्हाला खर्च किती येणार आहे? तुमच्या उत्पादनाला किती त्याचा एक कमीत कमी प्राइस मिळणार आहे आणि किती भावाने ते विकलं गेलं पाहिजे. मग ते विकलं पुढच्या मार्केटिंगच्या वेगळ्या वेगळ्या पॉलिसी. तुम्हाला त्या प्राइसला विकायचंय किंवा जास्त प्राइसला विकायचंय, समाधानी राहायचं, हा खूप पुढचा प्रश्न आहे. पण बेसिक प्रश्न आहे की किती जण बॅलन्स शीट बनवतात. तर हा एकही हात वरती आलेला नाहीये अपेक्षेप्रमाणे. तर तुम्ही पहिल्यांदा त्याचं बजेटिंग करायला शिका की शेती जे आपण करतो की कुठल्याही धंद्यामध्ये जे पहिल्यांदा प्रोजेक्शन्स होतात. मी धंदा करतो, सुरुवातीला कदाचित पहिल्यांदा काहीच माहित नव्हतं धंदा चालू केला तेव्हा, पण एक डोक्यामध्ये काहीतरी कल्पना होती आणि मी त्याचं प्रोजेक्शन केलं होतं. तसं शेतीमध्ये हे प्रोजेक्शन झालं पाहिजे. आपला माल हा बनवायच्या आधी विकलेला असतो. प्रत्येक इंडस्ट्रीचा माल जो आहे, एखादा कारखाना तुमच्या गावाजवळ येतो तेव्हा त्यांनी फॉरवर्ड लिंकेज जे आहे ते ऑलरेडी केलेलं असतं. शेतकरी कधीही फॉरवर्ड लिंकेजिंग करत नाही. शेतकऱ्यांनी मग सरकारने भाव द्यायचा, मग तो पडला वरती आला त्याच्यावरती अवलंबून राहायचा. प्रत्येक जणांनी जर आपल्या प्रोडक्ट चांगलं केलं आणि त्याचं जर ब्रँडिंग केलं तर तुम्ही नक्कीच चांगले व्यवसाय करू शकता. याच्यामध्ये मला म्हणजे कुठलंही दुमत नाही. कारण मी असे खूप उदाहरणं बघितलेले आहेत. ज्ञानेश्वर बोरके साहेब सुद्धा आहेत इथे, ते सुद्धा या संदर्भात खूप चांगलं मार्गदर्शन करणार आहेत. माझ्यापेक्षा खूप जास्त एक्सपिरियन्स आहे त्यांना ऍक्च्युअल शेतीचा. हा एक मुद्दा आहे एंटरप्रेनर होताना, शेतीचा एंटरप्रेनर होताना. दुसरा मुद्दा आहे सेंद्रिय शेती किंवा नॅचरल शेती. वेगवेगळे आपण ऐकतो, सेंद्रिय शेती, नॅचरल शेती, कंट्रोल शेती, आधुनिक शेती. याच्यामध्ये एक 15 दिवसापूर्वी सकाळमध्ये एक लेख आला होता डॉक्टर मिलिंद वाटवे यांचा. कोणी वाचला असेल तर माहित नाही. आत्महत्येचा केमिकल लोचा. तर त्याच्यामध्ये त्यांनी मूळ मुद्द्यावर हात असा घातला होता की आपण आता बरंच बघितलं की केमिकल वापरलेले जे काही उत्पादनं आपण खातो, भाजीपाला कंझ्युम करतो, त्याच्याने कॅन्सर व्हायची खूप शक्यता असते. जो भाजीपाला किंवा जे शेतीतलं उत्पादन आपण कंझ्युम करतो, जे खातो, त्याच्यामुळे आपल्याला कॅन्सर होतो. जो शेतकरी तो लिटरने तो शेतामध्ये फवारत असेल त्याचा कोणी विचार केलाय? त्या म्हणजे असं त्यांनी लेखामध्ये प्रूव्ह केलेलं आहे की तुमच्या जे केमिकल ते फवारलं जातं ते काही किती मास्क लावा, काही करा, ते तुमच्या नाकातोंडामध्ये जाणार आणि त्या केमिकलचा तुमच्या मेंदूवरती डायरेक्ट परिणाम होतो. मग त्या केमिकलमुळे तुम्हाला डोक्यामध्ये वेगवेगळे विचार येणं, लगेच निराशा येणं, असे वेगवेगळे खूप प्रकार त्याच्यामुळे होतात.
आणि त्याचा इनडायरेक्टली डायरेक्टली पहिला इफेक्ट जो आहे तो शेतकऱ्यांवर होतो. शेतीचं उत्पादन कन्झ्युम करणाऱ्यांचं जाऊ द्या, शेतकऱ्यांनी स्वतःच पहिल्यांदा बघितलं पाहिजे की हे केमिकलमुळे आपलं स्वतःचं नुकसान होत आहे आणि त्या केमिकलच्या परिणामामुळे जे काही डोक्यावरती विचारांमध्ये परिणाम होतो त्याच्यामुळे सुद्धा शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होतो. अशी खूप उदाहरणं, खूप केसेस स्टडी त्यांनी त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तर हा एक पद्धतीने विचार व्हायला पाहिजे की केमिकल हा कुठल्याही पद्धतीने हे आपल्या पूर्वापार आलेल्या शेतीमध्ये ऍक्सेप्टेबल नाहीये. एक वृक्ष आयुर्वेद म्हणून एक खूप जुना ग्रंथ आहे, तो सुद्धा कोणाला मिळाला तर वाचा, मराठीमध्ये ट्रान्सलेशन पण आहे त्याचा. तर हा शेती हा एक खूप खूप मोठा सब्जेक्ट आहे, खूप मोठा सब्जेक्ट आहे. त्याच्यावरती छोट्या एका दिवसामध्ये काही बोलणं हे फक्त एक थोडस वाट दाखवण्यासारखं आहे की या रस्त्याने गेलं की मिळेल, असा आम्ही थोडासा प्रयत्न करणार आहोत. तर मी ग्रीन हाऊस मध्ये मागच्या 20 वर्षापासून काम करतोय आणि आजकाल लोकांना ग्रीन हाऊस म्हणजे हे काय माहित झालं. जेव्हा 20 वर्षापूर्वी ग्रीन हाऊस म्हणजे काय पासून लोकांना सांगावं लागायचं, तेव्हापासून मी काम करतोय इथे. तर आता सुरुवात करू थोडं, आता आमचे भारदे साहेब आमच्याच गावाचे आहेत, तसं मी थोडं सुरुवात करतो की माणूस सुरुवातीला जंगलात फिरायचा, मग कंदमुळं खायचा, नंतर हळूहळू शेती करायला लागला आणि शेती करता करता त्याला नवीन 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 जे काही तंत्रज्ञान शेतीचं जास्त उत्पादन, चांगलं उत्पादन मिळण्याच्या मार्गाने जे काही त्याची वाटचाल चालू आहे, त्यातलाच हा पुढचा भाग आहे ग्रीन हाऊस. तर ग्रीन हाऊस म्हणजे काय हे कोणी सांगू शकेल का? काय, व्हॉट इज ग्रीन हाऊस किंवा व्हाय ग्रीन हाऊस? चालेल ना, काय नाही. मला जेवढं माहिती की ग्रीन हाऊस जी संकल्पना आहे, सूर्याची जी किरण आवश्यक जेवढी हवी रूटसाठी तेवढीच त्याला मिळाली पाहिजे आणि जी साधारण माथ्यांना जी सूर्यकिरण येतात की जी जास्त हार्मफुल असतात, की जी जळू शकतात पिकं, त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी थोडक्यात काय तर कोवळं ऊन मला जर सकाळी मिळालं तर ते माझ्यासाठी उपयुक्त, पण 12 वाजता जर उन्हाळ्यातून चटके बसतात त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी म्हणून हे ग्रीन हाऊस असेल असं. हा मुद्दा बरोबर आहे, पण हा खूप छोटासा पॉईंट झाला त्यातला. आपल्याला शाळेमध्ये शिकवलं जातं की कुठलाही वनस्पती वाढण्यासाठी त्याला 4 गोष्टींची आवश्यकता आहे. एक आहे पाणी, दुसरा आहे सूर्यप्रकाश, तिसरं आहे हरितद्रव्य आणि चौथा आहे कार्बन डायऑक्साईड. तर ह्या सगळ्या 4 गोष्टींचं कंट्रोल ह्या ग्रीन हाऊस मध्ये होतं. एक ग्रीन हाऊस म्हणजे एक जनरली कव्हर केलेली जो मांडव घालतो किंवा काय वेगवेगळे, त्याला पॉलिफिल्म आहे, पॉलिकार्बोनेट आहे, शेडानेट हाऊस आहे, ग्लास हाऊस आहे, बरेच प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी जिथे जिथे कंट्रोल केल्या जातात की तुम्ही पॉली हाऊस टाकलं की त्याच्यातनं UV रेज येत नाहीत किंवा वारं, ऊन, पाऊस त्याच्यापासून संरक्षण मिळतं. हा बेसिक प्रश्न आहे, बेसिक त्याचं सरांनी सांगितलं असं बेसिक उपयोग आहे. पण महत्वाचं जे आहे की त्याच्या कव्हरिंगने सूर्यप्रकाश कंट्रोल होतो, पाणी आपण ड्रिप इरिगेशननेच दिलं जातं, मोजून मापून आणि न्यूट्रिएंट ऍड करून देतो, त्याच्यामुळे पाणी आपल्याला प्रिसाइज दिलं जातं. आणि मुख्य जो CO2 आहे, जो आपण ऐकतो की झाडं दिवसा ऑक्सिजन सोडतात आणि कार्बन डायऑक्साईड घेतात, रात्रीच्या वेळेस कार्बन डायऑक्साईड सोडतात आणि ऑक्सिजन घेतात. तर तो CO2 जो आहे तो CO2 ग्रीन हाऊस मध्ये ट्रॅप होतो आणि तो ट्रॅप झालेला CO2 हा सकाळीच्या वातावरणामध्ये झाडं घेतात आणि त्याची वाढ जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने होते. असा हा बेसिक ग्रीन हाऊसचा कन्सेप्ट आहे. मग त्याच्यामुळे मग पुढचे बरेच त्याचे प्रकार आहेत, तर आपण एक एक त्याचे प्रकार बघू. मी प्रश्न विचारेल आणि तुम्ही मला जरा जे काही उत्तर असतील ते द्या. आपण त्याच्यातनं जरा इंटरॅक्टिव्ह झालं की जरा मजा येते बोलायला. हे आत्ता जे काही सांगितलं मी की ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी जी आहे ती तुम्हाला वेगवेगळ्या ऍडव्हान्स
क्लायमेट जे आहे, लाईट आहे, टेम्परेचर आहे, ह्युमिडिटी आहे, CO2, एअर सर्क्युलेशन, त्याच्या एअर मुवमेंट्स जे काय आहेत, त्या सगळ्यासाठी कंट्रोल करण्यासाठी किंवा जे रेडिएशन आहे ते सगळं मायक्रो लेवलला कंट्रोल करण्यासाठी जी काही यंत्रणा वापरली जाते, जी काही कंट्रोल क्लायमेट शेती जी म्हणतो आपण किंवा प्रोटेक्टेड कल्टिवेशन, तर प्रोटेक्टेड कल्टिवेशन म्हणजे ग्रीन हाऊस. ग्रीन हाऊस हे जनरल कन्सेप्ट झाली. त्याला मग पॉली हाऊस, पॉलीने कव्हर केलं की पॉली हाऊस, शेडनेटने कव्हर केलं की शेड हाऊस, असे त्याचे प्रकार आहेत. ग्रीन हाऊस हा कॉमन शब्द आहे. आता ग्रीन हाऊस करण्याचे काय काय फायदे आहेत, तर ऑब्विसली सगळे जेव्हा तुम्ही पॅरामीटर कंट्रोल करता तेव्हा उत्पादन हे चांगलं आलंच पाहिजे. नाही आलं तर एवढं खर्च करून उपयोग काय. त्याचबरोबर त्याची क्वालिटी पण चांगली यायलाच पाहिजे, कारण आपण प्रत्येक झाडाचं आपण काळजी घेतो, प्रत्येक झाडाला प्रिसाइजली आपण त्याला सगळ्या त्याचे पॅरामीटर कंट्रोल करतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑफ सीझन जे कल्टिवेशन आहे की बाजारामध्ये उत्पादन नसताना किंवा बाहेर खूप पाऊस आहे, पावसामध्ये भाजीपाला वाया जातो, बऱ्याच गोष्टी उन्हाळ्यात येतात, बऱ्याच गोष्टी उन्हाळ्यात येत नाहीत ते हिवाळ्यात येतात. या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण 100% नाही तर बऱ्यापैकी तुम्हाला हे कंट्रोल करून शेतीचं उत्पादन तुम्हाला अशा पद्धतीने वाढवता येतं. शेतीतलं ग्रीन हाऊस मधलं जे क्लायमेट आहे, जे काही वातावरण आहे, त्याचे पूर्ण कंट्रोल केल्यामुळे आपोआप त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळे डिसीज अटॅक्स आहेत किंवा जे काही लागणारे पेस्टिसाइड आहेत ते खूपच कमी प्रमाणात लागतात. आता त्याच्यामध्ये तुम्ही सेंद्रिय वापरायचं का केमिकल तर कधी वापरणं कोणीच सजेस्ट करत नाही. त्याच्यामध्ये जे काही वापरलं जातं ते खूप कमी प्रमाणात वापरावं लागतं, खूपच कमी प्रमाणात. त्यामुळे त्याचा खर्च पण वाचतो आणि त्याचा फायदा पण होतो प्रोडक्टला. त्याच्यामुळे ग्रीन हाऊस मध्ये जेव्हा आपण शेती करतो तेव्हा त्याला ते पाणी दिलं जातं ते किंवा त्याचे जे फर्टिलायझर दिले जातात, पेस्टिसाइड, हे खूपच प्रिसाइजली दिले जातात. कमी लागतात हे तर ठीक आहे, पण त्याला जेवढे पाहिजे तेवढेच दिले जातात. नाही तर मग जास्त दिल्याने त्याचे जे परिणाम होतात ते त्याच्यापासून आपल्याला अवॉइड करता येतात. सगळं कंट्रोल मध्ये असल्यामुळे त्याचं कंट्रोलिंग, मॉनिटरिंग आजकाल बऱ्याच सिस्टीम्स आलेल्या आहेत. आम्ही म्हणजे वेब बेस्ड कंट्रोल, आता सुद्धा माझ्या मोबाईल मध्ये बसून मी माझ्या ग्रीन हाऊस मध्ये काय चाललंय हे दाखवण्या इतपत आपल्या इथे टेक्नॉलॉजी आलेली आहे. त्याच्यामुळं त्याचं कंट्रोलिंग सगळं करणं सोपं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सॉइल टेस्ट. तुमची जमीन कशीही असो, खडकाळ असो, मुरमाड असो, तिथे तुम्हाला ग्रीन हाऊसची शेती करता येते. कशी, तर तुम्हाला सॉइल वापरायचीच नाहीये, तुम्हाला माती वापरायचीच नाहीये. वेगवेगळे मीडिया जे आहेत, हायड्रोपोनिक्स ज्याला आपण म्हणतो, हायड्रोपोनिक्स सुद्धा पुन्हा जनरल टर्म आहे. माती विना शेतीला जनरली हायड्रोपोनिक्स हे शब्द वापरला जातो. तर ते अजून मी पुढे इलॅबोरेट करतोय. हे एक जनरल ग्रीन हाऊसचे प्रकार आहेत. शेडनेट हाऊस, टनेल हाऊस, नॅचरली व्हेंटिलेटेड पॉली हाऊस, क्लायमेट कंट्रोल्ड ग्रीन हाऊस, पॉलीकार्बोनेट आणि ग्लास हाऊस. शेडनेट जे आहे, शेडनेट लोकांना माहिती असेल बरं, त्याला सबसिडी आहे. कारण पहिल्यांदा आम्ही जेव्हा कोणाची इन्क्वायरी येते आम्हाला की आम्हाला शेडनेट बनवायचे किंवा ग्रीन हाऊस बनवायचे, दुसरा प्रश्न असतो सबसिडी किती आहे. आम्ही सबसिडीचा हा विषय पूर्ण वेगळा आहे. पण शेड वरती जेव्हा टाकतो आपण एखाद्या जे स्ट्रक्चर जे दाखवलंय चित्रामध्ये, ती शेड काय करते की तुमचा फक्त लाईट कंट्रोल करतं, नाही लाईट बरोबर थोडासा टेम्परेचर पण कंट्रोल करतात, किंवा जे जोराचं वारं आहे, इन्सेक्ट्स आहेत, त्याच्यापासून त्याचं संरक्षण करतं. हे सगळ्यात लो कॉस्ट म्हणजे कमीत कमी किमतीतलं हे स्ट्रक्चर आहे. आणि त्याच्यामध्ये जे काही भाजीपाला घेतला जातो तो सुद्धा तशा पद्धतीचा असतो. तर हे सगळ्यात लो कॉस्ट स्ट्रक्चर आपल्याला म्हणता येईल ग्रीन हाऊसचं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतात. ते जे शेडनेट असतं ते UV स्टॅबिलाइज्ड असतं. UV स्टॅबिलाइज्ड म्हणजे ते सूर्याच्या किरणं जे असतात, सूर्याची जी UV किरणं जी असतात त्याच्यापासून ते खराब होत नाही लवकर. 3 वर्ष ते शेडनेट चांगलं राहतं. त्याच्यामध्ये थोडंफार फॉगिंग वगैरे लावून टेम्परेचर आपल्याला कंट्रोल करता येतं. आता ते सगळ्या प्रॉपर्टी असण्यासाठी ते मटेरियल व्हर्जिन असावं लागतं.
व्हर्जिन म्हणजे पहिल्यांदाच बनवलं तर पुन्हा त्याच मटेरियल पासून बनवलेलं त्याच्यामध्ये प्रॉपर्टी राहत नाही. शेड नावाचं शेड आहे त्याच्यामुळे लाईट इंटेन्सिटी जी आहे ती कंट्रोल केली जाते त्याच्यामध्ये की जे अति प्रखर किरण आहेत ते त्याच्यापासून बचाव होतो. याच्यामध्ये वेगवेगळे कलर येतात. आता तुम्ही म्हणताल की आम्ही तर ग्रीनच बघितलेला आहे. याच्यात ब्लॅक, ग्रीन, व्हाईट, रेड आणि ब्लू एवढे कलर येतात. प्रत्येक कलरचा वेगवेगळा उपयोग आहे. म्हणजे सरसकट एकच कलर लावणं हे एकदम चुकीचं आहे. उदाहरणादाखल सांगतो तुम्हाला, कारण त्या खोलात गेल्यानंतर आपण त्याचे पूर्ण एक दिवसाचं लेक्चर होईल. ब्लॅक किंवा ग्रीन हे जे शेडनेट आहे ते साधारण नर्सरी ग्रीन हाऊसेस साठी वापरतात. आणि रेड जे आहे, रेड किंवा व्हाईट, हे तुम्हाला जेव्हा प्रोडक्शन घेता तुम्ही कुठल्याही फुलांचं फळांचं प्रोडक्शन घेतात तेव्हा रेड वापरतात. का तर जो रेड कलरचा जो स्पेक्ट्रम आहे, कलरचा स्पेक्ट्रम आहे, त्याची किरणं जर त्याच्यावरती पडली तर त्याचं प्रोडक्शन वाढतं. म्हणजे जी ग्रोथ जी आहे ती फास्ट होते, त्याला फुलेज चांगलं येतं, त्याला फळांची साईज चांगली येते. हा स्पेक्ट्रमचा परिणाम आहे. तसं जेव्हा ब्लॅक किंवा ग्रीन शेडनेट जेव्हा वापरली जाते तेव्हा त्याची ग्रोथ स्लो डाऊन होते. बाकी सगळं सारखं ठेवा तुम्ही, त्याचं पाणी, टेम्परेचर, वातावरण जे काय आहे, न्यूट्रिएंट आहे, सगळं जर सारखं ठेवलं तरी तुम्हाला त्या स्पेक्ट्रममुळे त्याच्या ग्रोथमध्ये जो फरक पडतो. त्यामुळे नर्सरीमध्ये कसं असतं की नर्सरीमध्ये प्लांट एकदा तयार झाले की ते खूप मोठे होऊन चालत नाही, ते काही दिवसांसाठी ठेवावे लागतात. म्हणून ब्लॅक आणि ग्रीन जे शेडनेट आहे ते साधारण नर्सरीसाठी वापरतात. पण जिथे प्रोडक्शन घ्यायचं आहे तिथे व्हाईट किंवा रेड वापरतात. ब्लू जे शेडनेट आहे ते ब्लू शेडनेट पॅथॉलॉजिकल, म्हणजे जिथे तुम्हाला पॅथॉलॉजी स्टडी करायची आहे, वेगवेगळ्या कीटकांचा काय परिणाम होतो, त्यासाठी जनरली सीड कंपन्या वगैरे ते टिश्यू कल्चर लॅब वगैरे ही ब्लू कलरची शेडनेट वापरतात. पण सरसकट ब्लू किंवा रेडने त्याचा पर्टिक्युलर स्पेक्ट्रम असतो तोच वापरावा लागतो. तर असे वेगवेगळे सरसकट इथून पुढे लक्षात ठेवा की सरसकट ब्लॅक किंवा ग्रीन शेडनेट कधी वापरू नका, त्याचा विचार करून वापरा कशासाठी वापरायचे. त्याच्यामध्ये पुन्हा पर्सेंटेज असतात शेडनेटमध्ये की सूर्याचा प्रकाश किती ब्लॉक करायचा. 35%, 50%, 70%, 90% ते शेडनेट असतात. तर तुमच्या भागामध्ये लाईट इंटेन्सिटी किती दिवसांचा लाईट तिथे असतो, खूप पाऊस असतो का, तर पावसाळ्यामध्ये खूप जास्त अंधार पडतो, ढग येतात, त्या हिशोबाने सगळा तो तुम्हाला पर्सेंटेज ठरवावा लागेल. अर्थात ते कुठलं उत्पादन घेतात त्याच्यावरती पण अवलंबून आहे. आणि लोकेशन वाईज म्हणजे कुठल्या, मी जे सांगितलं की डोंगराळ भागात आहे की कुठे मराठवाड्यासारख्या जिथे खूप प्रखर सनलाईट असतो तिथे आहे, त्या पद्धतीने तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं. हे टनेल हाऊस साधारण हे छोट्या साईजमध्ये असतात. त्याच्यामध्ये जे काही प्रोटेक्शन केलं जातं टेम्परेचरचं, ह्युमिडिटीचं आणि रेनचं. शेडनेटमध्ये रेन पासून जे आहे संरक्षण होत नाही जास्त, कारण मराठवाड्यासारख्या भागात जिथे पाऊसच खूप कमी आहे तिथे शेडनेट केलेली चालते. पण जिथे कोकणासारख्या ठिकाणी किंवा अगदी भारतभर हिमाचल वगैरे भागामध्ये तुम्हाला टनेल ग्रीन हाऊस वापरावं लागतात. की टनेल ग्रीन हाऊस मध्ये तुम्हाला पावसापासून संरक्षण मिळतं आणि टेम्परेचरला काही प्रमाणात जिथे कूल टेम्परेचर असतं, साधारण थंड असतं, तिथे हे जर तुम्ही आच्छादन दिलं पॉलिफिल्मचं तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट मिळतात. तर ऑफकोर्स हे नॅचरली व्हेंटिलेटेड आहे. तुम्ही बघताय साईडनी बऱ्यापैकी ते ओपन असतं, त्यामुळे हवा खेळती राहते त्याच्यामध्ये. आणि हे साधारण तुमचे जे छोटे व्हेजिटेबल क्रॉप्स आहेत त्यासाठी हे वापरलं जातं. कोणाला काही मध्ये स्पेसिफिक काही त्या संदर्भातला प्रश्न आला डोक्यात तर ठेवू नका, लगेच विचारा. ओव्हरऑल काही असेल तर आपण सेशनच्या नंतर परत घेऊ. आता हे सर्वात जास्त प्रमाणात जे आपल्या इथे होतात ते पॉली हाऊसेस. तर पॉली हाऊसेस मध्ये जो पॉलिफिल्म असते तर ती साधी पॉलिफिल्म नसते, त्याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत. त्या सगळ्याच्या प्रॉपर्टी जसं शेडनेटच्या सांगितल्या तशा सांगितल्या. ती 200 मायक्रॉनची पॉलिफिल्म असते, साधारण 1 मिलीमीटरचा 5वा भाग एवढी ती जाड थिकनेसची पॉलिफिल्म असते. 5 लेअर म्हणजे वेगवेगळ्या प्रॉपर्टीचे लेअर त्याच्यावरती असतात. सगळ्यात पहिली प्रॉपर्टी असते ती UV स्टॅबिलायझेशन.
युव्ही स्टॅबिलायझेशन म्हणजे जो काही सनलाईट आहे त्या सनलाईटचा त्याच्यावरती कमीत कमी परिणाम व्हावा. साधं प्लास्टिक जर तुम्ही उन्हात ठेवलं तर ते काही दिवसांनी ब्रिटल होतं. ग्रीन हाऊसला जे काही ते युव्ही जे काही रेज आहेत ते ऍब्सॉर्ब करून याचे डिटोरेशन होऊ देत नाही, म्हणजे ते लवकर खराब होत नाही. अर्थात ही युव्ही स्टॅबिलायझेशनची प्रॉपर्टी आहे ती 3 वर्ष, कुठली कंपनी 3 वर्षाची गॅरंटी देते. तर 3 वर्षापर्यंत ती प्रॉपर्टी राहते. त्याच्यानंतर जर खराब झाली तर ती बदलावी लागते पॉलिथीन. त्याच्यामध्ये लाईट जो आहे त्याचं ट्रान्समिशन जे आहे ते साधारण 80% पुढे मागे असतं, की डिपेंड ऑन कुठल्या तुमच्या लोकेशनला आहे त्याप्रमाणे, आणि तुम्हाला कुठला क्रॉप आहे, क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत. डिफ्युजन, लाईट डिफ्युजन हा वेगळा विषय आहे. लाईट डिफ्युजन म्हणजे ह्या ग्रीन हाऊस मध्ये जे काय लाईट येतो तो डायरेक्ट सनलाईट येत नाही, तो झाला की रिफ्लेक्ट होतो, म्हणजे पॉलिथिन वरनं रिफ्लेक्ट होतो आणि तुम्हाला पानाच्या साधारण बऱ्याच वेळा खालनं सुद्धा प्रकाश आवश्यक असतो, तो याच्यामधनं मिळतो. डिफ्यूज लाईट तुम्हाला साधं आणि सोपं उदाहरण आपल्या इथेच आहे. हॅलोजन जो आहे, हॅलोजनची डायरेक्ट सावली पडते इथे. ट्यूबलाईट जी आहे, ट्यूबलाईटची सावली डायरेक्ट पडत नाही, ती अशी पसरलेली आहे. हा त्याच्यातला फरक आहे की व्हॉट इज डिफ्यूज. डिफ्यूज म्हणजे ट्यूबलाईट इज अ डिफ्यूज आणि हॅलोजन हा क्लिअर, आपण त्याला क्लिअर सनलाईट म्हणतो. ते क्लिअर सनलाईट आणि डिफ्यूज, तर ते आपल्याला ग्रीन हाऊस मध्ये जनरली आपण डिफ्यूज वापरतो. अँटीडस्ट, अँटीडस्ट ही प्रॉपर्टी आहे. त्या अँटीडस्ट प्रॉपर्टी जी आहे पॉलिथिनची, त्याच्यामुळे वरती धूळ बसत नाही, म्हणजे जे काही धूळ उडते ती पकडून ठेवत नाही ते. तर आपल्या इथे भारतामध्ये कुठे धूळ नसल्यामुळे आपल्याला ते अँटी डस्ट प्रॉपर्टीची काही गरज नाहीये, बरोबर? तसं नाहीये. आपल्या इथे एवढी धूळ आहे, ही अँटी डस्ट प्रॉपर्टी कुठल्याच पॉलिथिनची चालत नाही, म्हणून ते असते, पण ते आपल्याला साफसफाई नंतर करावीच लागते वरनं. तर हे असे अँटी डस्ट प्रॉपर्टी आहे. युव्ही ब्लॉकिंग, युव्ही स्टॅबिलायझेशन आणि युव्ही ब्लॉकिंग हे दोन वेगळे विषय. युव्ही स्टॅबिलायझेशन ही तुमच्या प्रोडक्टसाठी बनवलेली प्रॉपर्टी आणि युव्ही ब्लॉकिंग जी आहे ते तुमच्या क्रॉपसाठी आहे. म्हणजे जे काही युव्हीज येतात, अल्ट्राव्हायोलेट रेज येतात, ते पुढे पास न होऊ देणे ही त्या पॉलिफिल्मची प्रॉपर्टी असली पाहिजे. म्हणजे अर्थात काही काही क्रॉपला युव्ही आवश्यक असतो. आम्हाला काही इन्क्वायरी आल्या होत्या, म्हणजे आम्ही की त्यांना जो एक काकडीचा एक प्रकार होता, त्यांना ग्रीन हाऊस मध्ये नको होता, एक्सपोर्ट साठी होता, त्यांना ओपन साठी दिला. म्हणजे शक्यतो जे ग्रीन हाऊस मधले क्रॉप आहेत ते पुढे येतो त्याच्यामध्ये नाही, तर युव्ही डायरेक्ट त्यांना ब्लॉक होऊन जातो पॉलिथिन पासून. IR कुलिंग, IR म्हणजे इन्फ्रारेड रेज जे आहेत, ते IR चे जे रेज आहेत त्याच्यापासून ते पण रिफ्लेक्ट होतात आणि आतमध्ये जे आहे ते टेम्परेचर मेंटेन काही प्रमाणामध्ये त्याचा उपयोग होतो. अँटी सल्फर जे आहे, अँटी सल्फरमुळे बऱ्याच ग्रीन हाऊस मध्ये काही तुम्हाला वेगवेगळे इन्सेक्टसाठी सल्फर जाळावा लागतो. तर तो सल्फर जर जाळला तर त्याचा डायरेक्ट परिणाम तुमच्या पॉलिथिनवर होऊ शकतो, कारण पॉलिथिन हे एक केमिकल आहे. त्याचा परिणाम होऊ नये म्हणून त्या पॉलिथिन मध्ये काही प्रॉपर्टी ऍड कराव्या लागतात. त्याला अँटी सल्फर, जो साधारण पिवळ्या रंगाचा पेपर दिसतो, गुलाबासाठी वापरतात, तर तो अँटी सल्फर असतो. आणि अँटी ड्रिप, अँटी ड्रिप म्हणजे साधारण आता तुम्ही बघता की हवामान चेंज होत आहे, जेव्हा ह्युमिडिटी जास्त असते आणि बाहेर आता थंडी पडायला लागलेली आहे, तर अशा वेळेस पॉलिथिनवरती दव जमा होतं वरती टेम्परेचर डिफरन्समुळे, आणि ते खाली आपल्याच पिकांवरती पडून पीक खराब होऊ शकतं. तर याच्यामध्ये काय केलं जातं अँटी ड्रिप मध्ये, अँटी ड्रिप मध्ये त्याची जी जे दव जमा होतं ते सगळं एका साईडला येतं आणि ते तिथून ते आपल्याला एकाच जागी गोळा करून बाहेर काढता येतात. त्याला अँटी ड्रिप प्रॉपर्टी म्हणतात. तर काय आहे नॅचरली व्हेंटिलेटेड पॉलीहाऊस? आता हे आपलं पॉलिथिन बद्दल झालं. नॅचरली व्हेंटिलेटेड पॉलीहाऊस जे आहे की ज्याच्यामध्ये टेम्परेचर जे आहे ते साधारण फार मोठा फरक नसतो आतल्या आणि बाहेरच्या याच्यामध्ये, पण व्हेंटिलेशन
ज्याच्यामध्ये आपण व्हेंटिलेशन हा शब्द वापरलेला आहे. तुम्ही जर बघितलं तर इथे साईडने जे आहेत ते इन्सेक्ट नेट लावलेले आहेत आणि वरचा जो पोर्शन आहे सॉटूथ सारखा तो उघडा आहे. जेव्हा ग्रीन हाऊस मध्ये तुम्हाला टेम्परेचर मेंटेन करायचं आहे किंवा हे थोडक्यात हवा खेळती राहण्यासाठी थंड हवा ही आतमधनं खाली असते, ती खालनं आतमध्ये येते आणि वरच्या व्हेंटमधनं गरम हवा बाहेर जाते. असा एक साधा फॉर्म्युला आहे नॅचरली व्हेंटिलेटेड ग्रीन हाऊसचा. त्याच्यानंतर हे आता आपण हायटेक कडे चाललेलो आहे. एक क्लायमेट कंट्रोल्ड ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, ज्याच्यामध्ये तुम्हाला टेम्परेचर मेंटेन करायचं आहे. उन्हाळा बाहेर 40-45 जरी असला तरी आतमध्ये तुम्हाला 25 ते 30 डिग्री टेम्परेचर जर मेंटेन करायचं असेल त्या क्रॉपसाठी तर तुम्हाला कुलिंग सिस्टीम लावणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला की याच्यामध्ये तुम्हाला एका साईडला फॅन लावलेले आहेत पूर्णपणे. ते फॅन काय करतात, हे जे कुलिंग पॅड आहे एका बाजूला कुलिंग पॅड असतात, एका बाजूला हे फॅन असतात. या कुलिंग पॅड वरनं वरच्या बाजूनी पाईप असतो, त्या पाईप मधनं कुलिंग पॅड वरती पाणी पडतं. कुलिंग पॅडचं स्ट्रक्चर हनीकॉम सारखं असतं, मधमाशाच्या पोळ्यासारखं. त्याच्यामधनं पूर्ण हवा पास होऊ शकते. आणि हे जे मटेरियल आहे ते प्लास्टिक आणि पेपरचं मिक्सचर आहे असं म्हणता येईल. पेपर असल्यामुळे, पेपरच्या प्रॉपर्टी असल्यामुळे त्यातनं पाणी ऍब्सॉर्ब होतं आणि प्लास्टिकच्या प्रॉपर्टी असल्यामुळे ते कागद ओला झाला तरी तो लूज पडत नाही, तो स्टिफ राहतो. अशा दोन्ही प्रॉपर्टी त्याच्यामध्ये असतात. तो जेव्हा ओला होतो तेव्हा हे जे फॅन आहे, फॅन त्याच्यातनं हवा ओढून घेतात. ती थंड हवा ग्रीन हाऊस मध्ये आतमध्ये येते आणि आतमधलं टेम्परेचर जे आहे ते तुम्हाला साधारण 25 ते 30 डिग्री ह्यामध्ये तुम्हाला ते मेंटेन करता येतं. पण हे सरसकट करता येतं का, तर नाही. कारण हे जे पर्टिक्युलर जे ग्रीन हाऊसेस आहेत, हे जे ड्राय झोन आहे जिथे ह्युमिडिटी कमी आहे, आर्द्रता कमी आहे, अशा ठिकाणी हे ग्रीन हाऊस इफेक्टिव्ह असतात. हेच टाईपचं ग्रीन हाऊस जर तुम्ही कोकणामध्ये लावलं, कोस्टल एरियामध्ये लावलं तर याचा तेवढा इफेक्ट येत नाही. का, तर याच्यामध्ये आपण हवेमध्ये पाणी ऍड करत असतो आणि जेवढी हवेची कॅपॅसिटी जास्त पाणी होल्ड करायची तेवढं त्याचा इफेक्ट चांगला येणार. कोस्टल एरियामध्ये, कोकणामध्ये किंवा या भागामध्ये आर्द्रता जास्त असल्यामुळे तिथे हवेची जी पाणी होल्ड करायची क्षमता आहे ती खूप कमी होऊन जाते. त्याच्यामुळे तिथे जो इफेक्ट मिळायला पाहिजे तेवढा मिळत नाही, खूप कमी मिळतो. म्हणजे समजा तुम्हाला मराठवाड्यामध्ये 45 टेम्परेचर असताना सुद्धा आम्ही 25-30 मेंटेन करतो. तसं कोकणामध्ये टेम्परेचर एवढं जात नाही, पण जेव्हा 35-38 टेम्परेचर असतं तेव्हा तुम्हाला 32-35च्या आसपास टेम्परेचर होते. जो डिफरन्स आहे तो खूप कमी मिळतो त्याच्यामध्ये. त्यानंतर पॉलीकार्बोनेट जे आहे ते तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. पॉलीकार्बोनेट हे खूप कॉस्टली मटेरियल आहे. आपल्याला जे पॉलिफिल्म जी आता सांगितली मी ती साधारण 3 वर्ष लाईफ असतं त्याचं. विराज पॉलीकार्बोनेटचं लाईफ जे आहे ते 20 वर्षापर्यंत असतं. अर्थात किमतीमध्ये 20 पटीचा फरक येतो निजा. आणि हे पॉलीकार्बोनेट हाऊसेस जे आहेत ते साधारण रिसर्च इन्स्टिट्यूट किंवा व्हेरी हाय व्हॅल्यू क्रॉप जे आहेत अशा ठिकाणी ते वापरलं जातात. म्हणजे आम्ही काही ठिकाणी जे एअर कंडिशन ग्रीन हाऊस काही क्रॉपसाठी केलेले आहेत त्यासाठी पॉलीकार्बोनेट हाऊस वापरावं लागतं. किंवा तुम्हाला रिसर्चसाठी काही स्पेशल ऍक्टिव्हिटी तिथे करायच्या आहेत किंवा जिथे खूप हेल स्टॉर्म येतं, म्हणजे गारा खूप पडतात, बर्फ खूप पडतो, अशा ठिकाणी हे ग्रीन हाऊस वापरलं तर त्याचं प्रोटेक्शन चांगलं मिळतं क्रॉपला. पॉलीकार्बोनेट जे आहे ते कुठलीही जे काही नॅचरल कॅलॅमिटीज आहेत त्या सहन करायला ताकदवर असतं. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर बुलेट प्रूफ जॅकेटमध्ये पॉलीकार्बोनेट वापरलेलं असतं. याच्यावरून तुम्हाला कल्पना आहे त्याची मजबूती कशी असते. हे पॉलीकार्बोनेट हाऊसचं चित्र आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठमध्ये आम्ही बनवलेलं. त्याची जी काही ड्युरेबिलिटी आहे, त्याची जी काही खूप जास्त दिवस टिकतात आहे. त्याच्यामध्ये हीट रेजिस्टंट पॉवर चांगली असते कारण ते 6 mm वगैरे
ग्लासचं जाड येतं. ते सुद्धा वेगवेगळ्या लाईटमध्ये, लाईटच्या प्रॉपर्टीजमध्ये मिळतं. इन्सुलेशन जे आहे ते चांगलं होतं एअर कंडिशन ग्रीन हाऊस किंवा टेम्परेचर कंट्रोलसाठी. आणि वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये तुम्ही मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये पण बघत असताल अशा ठिकाणी पॉलिकार्बोनेट वापरलं जातं. काय बोरिंग नाही होते ना खूप? नक्की ना? नाही, काही लोक उठून चालले म्हणून म्हटलं. ठीक आहे. काही प्रश्न आहेत आतापर्यंत कोणाला? गुड. आता हे ग्लास हाऊस ही टेक्नॉलॉजी जुनी टेक्नॉलॉजी. जेव्हा साधारण ग्रीन हाऊसचा शोध लागला होता तेव्हा पॉलिकार्बोनेट अवेलेबल नव्हतं, तेव्हा हे त्याच्याऐवजी ग्लास वापरायचे. पण जिथे स्नोफॉल एरिया आहे, जे काही युरोपियन कंट्रीज आहेत किंवा जिथं कायमच बर्फ असतो, अशा ठिकाणी ग्लास हाऊसेस अजूनही वापरले जातात. कारण त्याचं जे आतमध्ये टेम्परेचर मेंटेन करण्याची जी क्षमता आहे, हीट होल्ड करण्याची क्षमता ती चांगली आहे. परत त्याच्यामध्ये डबल साइडेड ग्लास वापरला जातो, त्याच्यामध्ये व्हॅक्यूम असतं आणि त्याला इन्सुलेशन खूप चांगलं मिळतं कारण तिथे हिटिंग सिस्टीम वापरावी लागते. अशा पद्धतीचा एक जस्ट आयडिया म्हणून आपल्या इथे कुठेही ग्लास हाऊस आहेत. आपल्या इथे 100 वर्ष जुना ग्लास हाऊस सुद्धा ॲग्रिकल्चर कॉलेजच्या मागच्या बाजूला आहे. पण ते जुनी टेक्नॉलॉजी आहे आणि ते त्या पर्टिक्युलर कामासाठी वापरलं जातं. आता हे सगळं कंट्रोल कसं करायचं की हे याचे वेगवेगळे जे काही इक्विपमेंट्स आहेत, तुम्ही बघितलं असाल कुलिंग पॅड, फॅन आणि पॅडसाठी आपल्याला एक्झॉस्ट फॅन लागतो. ती जर हवा जर व्यवस्थित पूर्ण क्षमतेने ओढली गेली तर तुम्हाला ते आतमध्ये कुलिंग मिळणार आहे. कुलिंग पॅडचं पण तसंच आहे. बऱ्याच जणांनी बघितलं पण असेल कदाचित हे क्लायमेट कंट्रोल ग्रीन हाऊस. याच्यामध्ये एक सायंटिफिक फॉर्म्युलेज आहे. नंबर ऑफ फॅन त्या ग्रीन हाऊसमध्ये किती असायला पाहिजे, त्या फॅनचा CFM म्हणजे एअर एक्सचेंज करण्याची कॅपॅसिटी किती पाहिजे. त्याच्यानंतर कुलिंग पॅड आहे, कुलिंग पॅडची लेंथ किती पाहिजे, हाईट किती पाहिजे, त्याचा थिकनेस किती पाहिजे. 4 इंचापासून 8 इंचापर्यंत वेगवेगळ्या थिकनेस, 1 फुटापर्यंत पण काही काही ठिकाणी आहे. ते का वापरायचे? त्याच्याने खूप थिकनेसचा वापरलं की जास्त कुलिंग मिळेल का? तसंही नसतं. तर त्याचा एक पर्टिक्युलर फॉर्म्युला आहे. तर त्या फॉर्म्युलाप्रमाणेच त्या प्रमाणामध्येच ते कुलिंग पॅड आणि नंबर ऑफ फॅन बसले पाहिजे. ते कमी किंवा जास्त बसून चालत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जो काही रिझल्ट पाहिजे तो येणारच नाही. म्हणजे तुम्ही आता जास्त बसवले म्हणजे जास्त कुलिंग येईल असं काही नसतं ते. तर त्याचं एक सायंटिफिक कॅल्क्युलेशन आहे. तसंच एअर सर्क्युलेशन फॅन जेव्हा नॅचरली व्हेंटिलेटेड ग्रीन हाऊस आहे तेव्हा बऱ्याच कारणामुळे बाहेर जर हवा खेळती नसेल, बाहेर जर थोडं सुद्धा विंड फ्लो नसेल तर आतमध्ये एअर सर्क्युलेशन होत नाही. तर हा एअर सर्क्युलेशन फॅन हा कुठल्या शेडनेट हाऊस किंवा नॅचरली व्हेंटिलेटेड ग्रीन हाऊस किंवा फॅन अँड पॅड ग्रीन हाऊस सगळीकडे 12 महिने वापरता येणारा प्रोडक्ट आहे. त्याच्यामुळे होतं काय, समजा आपण उदाहरण घेऊ शेडनेटचं किंवा नॅचरली व्हेंटिलेटेड ग्रीन हाऊसचं. कंटिन्यू एअर सर्क्युलेशन जेव्हा होतं तेव्हा फॉगर बरोबर जर ते वापरलं तर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला टेम्परेचर त्याच्यामध्ये कमी मिळतं. हिवाळ्यामध्ये जेव्हा तुम्ही पावसाळ्यामध्ये वापरता, पावसाळ्यामध्ये हाय ह्युमिडिटी असते. ह्युमिडिटी खूप जास्त असल्यामुळे आणि ग्रीन हाऊसमध्ये तेवढं एअर सर्क्युलेशन नसल्यामुळे जे म्हणजे एअर बाउंड डिसीजेस जे आहेत, हाय ह्युमिडिटीमुळे जे काही वेगवेगळे रोग येतात त्याच्यापासून तुम्ही विदाऊट पेस्टिसाइड आणि विदाऊट एनी केमिकल कुठले औषध न देता फक्त जर हवा खेळती ठेवली तर त्या ग्रीन हाऊसमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. तसंच आता हिवाळ्यामध्ये तुम्हाला सांगितलं की जे आर्द्रतामुळे जे काही ड्रिपिंग होतं ते याच्यामुळे होत नाही आणि एअर सर्क्युलेशनमुळे त्याला इन्सेक्ट्स आणि डिसीजला फायदा होतो. 12 महिने वापरण्या येण्यासारखं हे प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर हे फॉगिंग आहे, वेगवेगळ्या प्रकारचे फॉगिंग आहे. हाय प्रेशर फॉगिंग आहे, लो प्रेशर फॉगिंग आहे. हाय प्रेशर फॉगिंग अशा ठिकाणी वापरतात की जिथे जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टवरती त्या पाण्याचा बारीकसा थेंब सुद्धा पडला नाही पाहिजे अशी जिथे रिक्वायरमेंट असते तिथे हाय प्रेशर फॉगिंग वापरतात. त्याचा ड्रॉपलेट साईज 5 ते 10 मायक्रॉनचा असतो. ते दुसऱ्या चित्रात जे बघतो आपण ते साधारण त्याचा 70 ते 80
तुम्ही बऱ्याच जणांनी बघितलं असेल एका म्हणजे कंपनीचं फेमस फॉगर आहे ते, त्याचा ड्रॉपलेट साईज 70 ते 80 मायक्रॉन एवढा असतो. त्याच्यामुळे काय होतं की तो पूर्णपणे हवेत इव्हॅपोरेट होत नाही आणि त्याचा जो आहे पाणी ते झाडांच्या पानांवर, फुलांवरती, फळांवरती पडण्याची शक्यता असते. जिथं ज्या क्रॉपसाठी ते अलाउड आहे तिथे ते वापरायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर ड्रीप इरिगेशन सगळ्यांना माहितीच आहे. ड्रीप इरिगेशन शिवाय कुठलीही शेती करणं आता ॲडवायजेबल नाही आहे. तुम्ही पाण्याचा वापर जो आहे तो अतिशय योग्य प्रमाणामध्ये, कमी म्हणणार नाही, योग्य प्रमाणामध्ये केला गेला पाहिजे. त्यासाठी ड्रीप इरिगेशन मस्त आहे. आता त्याला अजून प्रिसाइज ग्रीन हाऊसमध्ये हिटिंग सिस्टीम पण असते. आपल्या इथे बऱ्याच वेळेस थंडीमध्ये सुद्धा पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा टेम्परेचर 10च्या खाली जातं. अशा वेळेस आपल्याला हिटिंग सिस्टीम करणं, हिटिंग आतमध्ये करणं गरजेचं असतं, कारण क्रॉपची व्हॅल्यू तेवढी असते. तुम्ही जास्त त्याच्यामध्ये खर्च होतो म्हणून ते क्रॉपला तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. अशा ठिकाणी हिटिंग सिस्टीम, अर्थात आम्ही ही हिटिंग सिस्टीम हिमाचलमध्ये, काश्मीरमध्ये सुद्धा दिलेली आहे. तिथे त्याची अर्थात जास्त आवश्यकता आहे. आणि हे सगळे जे सिस्टीम आपण जेव्हा वापरतो त्याचं, समजा आपण फॉर एक्झाम्पल फॅन अँड पॅड ग्रीन हाऊस सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये तुम्ही फॅन आणि पॅड सिस्टीम लावली आणि त्याला योग्य कंट्रोलिंगच लावलं नाही, मॅन्युअलवरती ठेवलं तर त्याचा काय उपयोग नाहीये. कारण ते आपण जे डिझाईन केलेलं असतं ग्रीन हाऊस ते उन्हाळ्यामधल्या जास्तीत जास्त टेम्परेचर जेव्हा असतं त्याच्यासाठी डिझाईन केलेलं असतं. आता जे टेम्परेचर बाहेर आहे, समजा हिवाळ्यात आहे, हिवाळ्यात जर तुम्ही मॅन्युअलवर ठेवलं आणि सगळे फॅन पॅड सगळं चालू राहिलं तर त्याचा काही उपयोगच नाही. त्याचं टेम्परेचर खूप खाली जाईल आणि अननेसेसरी तुमची इलेक्ट्रिसिटी जी आहे ती कन्झ्युम होईल. त्यासाठी त्यांना ऑटोमॅटिक कंट्रोलर लावणं हे खूप आवश्यकता आहे. तेवढं टेम्परेचर आलं की फॅन पॅड हळूहळू सिस्टमॅटिकली बंद होतील किंवा चालू होतील. या सगळ्या सिस्टीम अर्थात आम्ही आता वेब बेस केलेल्या आहेत. तुम्हाला तुमच्या मोबाईलमधनं ग्रीन हाऊस मध्ये काय चालू आहे हे प्रत्येक गोष्ट तुम्हाला कळू शकते. टेम्परेचर किती आहे, ह्युमिडिटी किती आहे, कुठला फॅन चालू आहे, कुठला बंद पडलाय, या सगळ्या गोष्टी तुम्ही घरातल्या घरी बसून बघू शकता. तसंच हे झालं ग्रीन हाऊसच्या क्लायमेटच्या संदर्भात. त्याच्यानंतर आहे ते फर्टिगेशन सिस्टीम. फर्टिगेशन करताना सरसगट फर्टिगेशन करणं हे चुकीचं आहे, तुम्हाला माहितीच असेल. याच्यामध्ये प्रत्येक पाण्याचा EC आणि pH हा कंट्रोल करणं गरजेचं आहे. EC म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आणि pH जी व्हॅल्यू आहे ती ऍसिडिटी किंवा अल्कलाईन प्रॉपर्टी जी आहे ती, तर ती खूप प्रिसाइजली कंट्रोल केली जाते इरिगेशन सिस्टम या फर्टिगेशन सिस्टीममध्ये. आणि तुमच्या क्रॉपला जेवढं पाहिजे बरोबर तेवढंच न्यूट्रिशन त्याच्यामध्ये ऍड होतं. ते सुद्धा तुम्हाला जसं जसं क्रॉपचं एज वाढतं तशी न्यूट्रियनची मात्रा कमी जास्त तुम्हाला करता येते. आणि हे पुन्हा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऑटोमॅटिक आहेत. पुन्हा त्याच्यामध्ये वेब बेस्ड सिस्टीम पण आम्ही ऍड केलेली आहे आणि तुम्हाला कुठूनही हे सगळं कंट्रोल करता येतं. ग्रीन हाऊसचे अजून काही ऍडिशनल इक्विपमेंट्स, त्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. हे आहे जेव्हा खूप उष्णता तिथे असते आणि पॉलिथिन सुद्धा वर्क करत नाही, आतमध्ये टेम्परेचर जे आहे ते अजून कमी पाहिजे, 25 डिग्रीच्या खाली पाहिजे, अशा ठिकाणी आपण शेडनेट जी आहे ती ग्रीन हाऊसच्या बाहेरनं लावलेली आहे की त्याच्यामुळे ऑलरेडी ग्रीन हाऊस पर्यंत येणारी सूर्यकिरणं जरा कमी होतील, उष्णता कमी होईल आणि आतमध्ये त्याचा इफेक्ट चांगला पडेल. त्याच्यानंतर आहे आतमध्ये शेडिंग करतो आपण, लाईट साठी जे शेडिंग करतो ते मोठे मोठे जेव्हा ग्रीन हाऊस असतात तेव्हा मॅन्युअली ठेवून चालत नाही, त्याला एका बटनवरती ते उघडलं किंवा बंद झालं पाहिजे. ती सगळी सिस्टीम आपण करतो. त्याच्यानंतर साईडला जे व्हेंट तुम्हाला सुरुवातीला दाखवले होते ते सुद्धा ऑटोमॅटिक करता येतात आपल्याला. तिथं करत काय, माणूस म्हटला की चुका होणार. कुणी तुम्हाला लेबरला सांगितलं अरे संध्याकाळी सगळे कर्टन खाली घे, सकाळ झाले की जा, मी 2 दिवस नाहीये, तो हमखास त्याच्यामध्ये काहीतरी चुका करला. त्याच्यापेक्षा तुम्ही जेव्हा ऑटोमेशन ठेवता तेव्हा त्याचा नक्कीच तुम्हाला डायरेक्ट तुमच्या उत्पादनावरती त्याचा फायदा होतो. हे एक सिस्टीम आम्ही जस्ट एका मोठ्या सीड कंपनीसाठी केलेली आहे. त्याच्यामध्ये पूर्ण ब्लॅकआउट सिस्टीम, म्हणजे प्रखर उन्हामध्ये सुद्धा आतमध्ये तुम्हाला लाईट अजिबात येणार नाही, म्हणजे डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही, एवढं ब्लँकनिंग त्यांना पाहिजे होतं
की असे खूप अशक्य सगळ्या भारतातल्या सगळ्याच लोकांनी त्याच्यावरती हात टेकले होते की नाही हे असं इम्पॉसिबल आहे, असं शक्यच नाहीये. आणि ते पण ऑटोमॅटिक, त्यांना वाटलं तर उघडतील, त्यांना वाटलं तर बंद करतील, अशा पद्धतीचं पाहिजे होतं. ते आम्ही हैदराबादमध्ये एका कंपनीमध्ये सक्सेसफुली त्यांना करून दाखवलंय. ते अर्थात ही जी ब्लँकिंग सिस्टीम आहे ते मेरुआना प्लांटमध्ये वापरले जाते. तुम्हाला माहिती असेल काय मेरुआना, मेडिकल मेरिजुआना वगैरे म्हणतात, मेरुआना म्हणतात त्याला. तेच हर्बल सध्या जे काही चालू आहे ते म्हणजे मेरुआना. त्याचे उत्पादन होतं बऱ्याच देशांमध्ये कमर्शियल, तिथे ही सिस्टीम वापरली जाते. हे काही नर्सरीचे इक्विपमेंट्स आहेत. हे पहिल्या चित्रामध्ये दिसतंय तुम्हाला ते बूम इरिगेशन. जेव्हा प्लांट छोटे असतात त्याला बाहेरनं पाणी द्यावं लागतं प्रिसाइजली, ते या बूम इरिगेशन थ्रू दिलं जातं. ते हळूहळू असं ते बेंचेस जे दिसत आहेत त्याच्यातनं ते पुढे पुढे सरकत जातात. हे ऑटोमेशन असतं त्याला पूर्णपणे, ती सिस्टीम आहे. हे बेंचेस जे दिसत आहेत तुम्हाला शेजारी, ते बेंचेस जे आहेत ते ग्रीन हाऊस मधली जागा इफेक्टिव्हली वापरण्यासाठी हे टॉप मुव्हेबल बेंचेस आहेत. नर्सरीसाठी किंवा काही छोट्या प्लांटसाठी तुम्ही याचा जर टॉप फिरता ठेवला तर तुम्हाला मॅक्सिमम जागा वापरता येईल. म्हणजे आता थोडं उदाहरण घ्यायचं तर आपण इकडे खुर्च्या ठेवल्यात, इकडे खुर्च्या ठेवल्यात आणि मध्ये रस्ता ठेवलाय. एखाद्याचा हात इथून तिथपर्यंत जाणार नाही, मग हा भाग इकडे सरकवला जातो आणि तिथून रस्ता केला जातो. अशा पद्धतीचं ते सिस्टीम असते. आता हे झाले ग्रीन हाऊसच्या संदर्भात. आता नवीन ग्रोईंग सिस्टीम लोकांनी ऐकलेल्या आहेत बऱ्याच वेगवेगळ्या. सॉइल लेस कल्टिव्हेशन, हायड्रोपॉनिक्स, एरोपॉनिक्स, NFT, म्हणजे काय अक्वापॉनिक, असं बरेच नावं ऐकलेले आहेत. बरेच युट्यूब युनिव्हर्सिटी, गुगल युनिव्हर्सिटीमध्ये लोक खूप नवीन नवीन काय काय शोध घेत असतात. पण आता आम्ही मागच्या 20 वर्षापासून याच्यात आहोत. जोपर्यंत ह्या गोष्टींचा पूर्णपणे अभ्यास केला जात नाही त्याशिवाय ह्या गोष्टीमध्ये कोणीही कृपया डायरेक्टली एंटर करू नका. कारण जसं जसं तुम्ही प्रिसाइज होता तसं तसं त्याच्यामध्ये जेवढे हायटेक होतात तेवढं प्रिसिजन त्याच्यात आवश्यकता असते. जर त्याच्यामध्ये जर थोडंसं 19-20 झालं तर तुमचं पूर्ण पीक हातामधून जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे पूर्ण अभ्यास केल्याशिवाय कुठल्याही अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी चांगली आहे का तर खूप चांगली आहे. कोणासाठी की हळूहळू तुम्ही शिकत जा त्याच्यामध्ये. आम्ही सांगत असतो की मी गाडीचं उदाहरण देतो प्रत्येकाला. गाडी कोणाला जर नवीन चालवायला शिकायची असेल तर कोणी डायरेक्ट मर्सिडीज किंवा BMW वरती शिकत नाही. सुरुवातीला सेकंड हँड मारुती 800 ठोकली तर ठोकली, अशा पद्धतीने आपण ते बघतो. तसं तुम्ही सॉइल मध्ये आता शेतकरी आहेत ते सॉइलचं कल्टिव्हेशन बऱ्यापैकी माहिती असतं. मग कोकोपीट, मग त्याच्यामध्ये जर कॉन्फिडन्स आला तर हळूहळू तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये पण वेगवेगळी पिकं, त्याच्या सुद्धा काही लिमिटेशन आहेत. तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या सिस्टीम येतात. ट्रक सिस्टीम ज्याच्यामध्ये कोकोपीट वापरलं जातं, ग्रो बॅग्स आहेत, NFT न्यूट्रिएंट फिल्ड टेक्निक आहे, DFT आहे, त्याच्यानंतर ॲक्वापॉनिक, एरोपॉनिक, आणि आम्ही आता एक नवीन टेक्नॉलॉजी लॉन्च करतो इंडियामध्ये की सगळ्या ह्या ॲक्वा म्हणजे हायड्रोपोनिक्सच्याही पुढची आहे ती आहे मेम्ब्रेन टेक्नॉलॉजी. ते मी तुम्हाला सांगणार पुढे. सॉइल ग्रीन हाऊस मध्ये जर सॉइल वापरली तर जिथं चांगल्या पद्धतीची सॉइल अवेलेबल आहे तिथं सॉइल वापरायला काही हरकत नाही. फक्त ती सॉइल योग्य पद्धतीची, त्याचं सगळं मातीचं परीक्षण केलेली असावी आणि स्टरलाइज असावी. कारण सॉइल म्हटले की सॉइल बाउंड डिसीजेस जे आहेत ते लगेच अटॅक होतात त्याच्यामध्ये. त्यामुळे सुरुवातीला हायड्रोपोनिक्स मध्ये जायच्या आधी तुम्ही सॉइल मध्ये जर काही कल्टिव्हेशन केलं तर ते नक्कीच त्याचा फायदा होतो. कारण काही चुका झाल्या तर तुमची माती तुम्हाला ते ऍक्सेप्ट करून घेते. जसं हायड्रोपोनिक मध्ये आता ते ऍक्सेप्ट होत नाही, भले पीक कमी पण ते चुका तुमच्या ऍक्सेप्ट होतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर सॉइललेस फार्मिंग तुम्ही बघता. ट्रक आहे, ट्रक मध्ये आपण कोकोपीट भरलेला आहे. कोकोपीट हा नारळाचा भुसा जो आहे तो न्यूट्रल असतो, त्याच्यामध्ये कुठलंही न्यूट्रिएंट नसतं. ड्रिप इरिगेशनच्या थ्रू आपल्याला ते न्यूट्रिएंट द्यावं लागतं कुठलेही. त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये प्रिसिजन हे वाढत जातं आणि तुम्हाला नक्कीच त्याचा डायरेक्ट तुमच्या उत्पादनावरती त्याचा चांगला परिणाम होतो. ही त्याच्यानंतरची स्टेज आहे सॉइल लेसच्या नंतरची. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत.
ह्या वेगळ्या टाईपच्या ग्रो बॅग्स आहेत, त्या रेडीमेड येतात, त्या नुसतं ठेवायचे, त्याला होल मारून तिथे प्लांट लावायचा आणि ड्रिपच्या थ्रू तुम्हाला ती पांढऱ्या कलरची जी ट्यूब दिसते त्याच्यातनं त्याला पाणी दिलं जातं. हे आहे NFT. NFT म्हणजे आजकाल खूप लोकांनी ऐकलं, NFT मध्ये लेट्यूस येतं आणि वेगवेगळ्या एक्झॉटिक पालेभाज्या याच्यामध्ये येतात. तर हे काय आहे की याच्यामध्ये एक साधं नळी असते, नळीमधनं कंटिन्यू पाणी फ्लो होत असतं, कंटिन्यू पाणी फ्लो होत असतं त्याच्यामध्ये आणि त्या पाण्यामध्ये सगळे न्यूट्रिएंट असतात आणि त्याची मुळं जी आहेत त्या पाण्यातनं ती मुळातनं ती न्यूट्रिएंट वगैरे शोषून घेतात आणि वरती त्याला त्याची वाढ होते त्या झाडाची. याच्यामध्ये पुन्हा प्रिसिजन जे आहे, अतिशय काटेकोरपणे त्याला न्यूट्रिएंट द्यावं लागतं आणि ते न्यूट्रिएंट जेव्हा देता तुम्ही, त्याच्यामध्ये जर काही चूक झाली तर त्याचा डायरेक्ट परिणाम त्याच्यावरती होतो. त्याच्यामुळे हे याच्यामध्ये उत्पन्न येतं का चांगलं, तर खूप चांगलं उत्पन्न येतं याच्यामध्ये. सुरुवातीला आता मागच्या वर्ष दीड वर्षामध्ये कोविड आल्यापासून खूप प्रोजेक्ट्स आलेले आहेत इंडियामध्ये याचे, की जे मी सगळ्यात पहिल्यांदा 2012ला इथं विकायचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्याच्यामध्ये फक्त लेट्यूस येतं असं सांगितलं गेलं मला, माझ्या सिनियर्सनी तिथे इंडस्ट्रीमधल्या. तेव्हा त्याचा एक दोन प्रोजेक्ट केल्यानंतर आम्ही थांबलो होतो तेव्हा. पण आता लोक त्याच्यामध्ये लेट्यूसच्या बरोबरीने भारतीय पालेभाज्या सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने घ्यायला लागलेल्या आहेत. जसं की पालक आहे, कोथिंबीर आहे आणि मेथी किंवा लाल माठ हे येणार नाही असं मला सांगितलेलं होतं बऱ्याच जणांनी. ते पण काही लोकांनी आता घेतलेलं आहे चांगल्या पद्धतीने. तेव्हा आपल्याला भारतीय पालेभाज्या जर याच्यामध्ये घेता आल्या तर त्याच्यासारखी काही चांगली गोष्ट नाहीये. कारण तुम्ही बघत असाल पावसाळ्यामध्ये जवळ 2-3 महिने पालेभाज्यांचे जे रेट आहेत ते खूप जास्त असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा घेता येईल. त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट म्हणजे जेव्हा तुम्ही NFT बसवता तेव्हा तुम्हाला आणखी जास्त काळजी जी घ्यावी लागते ती म्हणजे स्वच्छता घेतली. कारण काही क्रॉप खूप सेन्सिटिव्ह होते, तर काही झालं की त्याच्यावर रोगराई यायची शक्यता असते. फर्टिलायझर तर तुम्ही देताच न्यूट्रिएंट एकदम प्रिसाइजली, पण त्याच्याबरोबर तुम्हाला पाणी जे आहे ते आरोतच लागतं. दुसरं साधं पाणी चालत नाही त्याला. न्यूट्रल पाणी असेल तरच त्याच्यामध्ये तुम्ही प्रिसाइजली न्यूट्रिएंट ऍड करू शकता. तर ही सिस्टीम असणं खूप गरजेचं आहे. DFT जे तुम्हाला सांगितलं, डीप फ्लो टेक्निक, त्याच्यामध्ये इथं जो फ्लो असतो पाण्याचा त्याच्याऐवजी मोठा टँक असतो. त्या टँक मध्ये पाणी असतं आणि पाण्यामध्ये तरण ते भाजीपाला असतो. थर्मोकॉल जनरली वापरला जातो त्याच्यासाठी. तर ही एक वेगळी टेक्निक आहे. त्याच्यामध्ये बरेच लोक खाली मत्स्यशेती वगैरे करतात. ही टेक्निक फार जास्त अजून सक्सेस नाहीये भारतामध्ये. त्याची बरीच वेगवेगळी कारणं आहेत. मुख्य आहे प्राइस त्या प्रोडक्टची आणि कन्झम्पशन. तेच जे आहे ॲक्वापोनिक जे आहे, एकीकडे तुम्ही मत्स्यशेती करता आणि त्याच पाण्यावरती जे न्यूट्रिएंट तयार झालेले आहेत त्याच्यावरती त्या न्यूट्रिएंट मधनं तुम्ही भाजीपाला ग्रो करता. असं एक वेगवेगळे मॉडेल्स इथे आहेत, अवेलेबल आहेत. ते कमर्शियली किती सक्सेसफुल आहेत हा जरी वादाचा मुद्दा असला तरी तुमच्या माहितीसाठी काही सक्सेस करणाऱ्या 3-4 मोठ्या कंपन्या आहेत भारतामध्ये, पण फार कमर्शियली ते सक्सेस होत नाही. त्याची 2-3 कारणं अशी आहेत की एकतर जे मासे त्याच्यामध्ये ग्रो होतात त्याला खूप चांगला भाव नाही मार्केटमध्ये. जो तुम्हाला पापलेटला मिळतो तो गोड्या पाण्यातला पाळलेल्या माशाला मिळत नाही. दुसरा भाग आहे की त्याच्यामधनं जे न्यूट्रिएंट तयार होतात त्या पाण्यामध्ये, त्याच्यामध्ये ऑलरेडी काही बॅक्टेरिया पण तयार होतात की जे हार्मफुल असतात प्लांटला आणि काही न्यूट्रिएंट व्हॅल्यू ज्या आहेत त्या ज्या पाहिजे प्लांटला त्या नसतात. त्याच्यामुळे पुन्हा ऍडिशनल त्याला न्यूट्रिएंट ऍड करावं लागतं. अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे ते अजून बरं प्रायव्हेट कमर्शियली ते फार चांगल्या पद्धतीने सक्सेसफुल होत नाही. तर ही एक सिस्टीम आहे ॲक्वापोनिक सिस्टम. आता आमचा जो महत्वाचा मुद्दा आहे की मी जे आता एक जपानीज टेक्नॉलॉजीमध्ये मला चित्र दाखवतोय जरा. हे एक पॉलिफिल्म सारखं दिसणारं मेम्ब्रेन आहे. हे जे त्यांनी पकडलेलं जे वस्तू आहे ते एक मेम्ब्रेन आहे. हायड्रोजेल आणि कार्बन पासून बनवलेलं एक मेम्ब्रेनचं मटेरियल आहे. त्या मेम्ब्रेन मध्ये भाजीपाला ग्रो केलेला आहे. म्हणजे त्याचे ECPH कंट्रोल असतो जनरली,
पण त्याच्यामध्ये काही बॅक्टेरिया असतील काही असेल तरी ते मेम्ब्रन असल्यामुळे अतिशय नॅनो होल्स त्याला असल्यामुळे ते वरती पास करत नाहीत आणि प्रिसिजन जे आहे ते हायड्रोपोनिक्सच्या पेक्षाही खूप जास्त त्याच्यामध्ये वापरलं जातं. त्याच्यामुळे जे त्याच्यावरती जे येणारं उत्पन्न आहे त्याची न्यूट्रिएंट व्हॅल्यू जी आहे ती खूप जास्त प्रमाणात वाढते बाकीच्या पेक्षा. अशा पद्धतीचं हे एक जनरल टेक्नॉलॉजी आहे. ही टेक्नॉलॉजी जपानमध्ये एका सायंटिस्टनी शोधून काढलेली आहे. मोरी असं त्यांचं नाव आहे. जेव्हा आर्टिफिशियल किडनी बनवण्यासाठी ते संशोधन करत होते तेव्हा त्यांना या म्हणजे मेम्ब्रनच्या फिल्मचा शोध लागला आणि जवळजवळ 20,000 एकरमध्ये जपानमध्ये ही शेती ऑलरेडी केली जाते. जेव्हा ही जपानीज लोकांनी ठरवलं की आता आपण ही टेक्नॉलॉजी वर्ल्ड वाईड करायला पाहिजे तेव्हा कर्मधर्म संयोगाने ही टेक्नॉलॉजी जपानच्या बाहेर फक्त एक ग्रीन हाऊस इंग्लंडमध्ये आणि एक दुबईमध्ये होता. तर जेव्हा गडकरी साहेब गेले लंडनमध्ये तर तेव्हा त्यांनी त्याच्यामधून आलेले प्रोडक्ट जे काही चेरी टोमॅटोज होते ते चेरी टोमॅटोज त्यांनी खाल्ले आणि ते म्हटले अशी चेरी टोमॅटो मी कधी खाल्लेच नाही आतापर्यंत, ते कसे काय आलेले आहेत. मग त्यांना ती टेक्नॉलॉजी एक्सप्लेन केली आणि ते म्हटले की ती टेक्नॉलॉजी आपल्याला भारतामध्ये आणायची. 2017ची गोष्ट आहे. मग त्यांच्याकडे तेव्हा जलशक्ती मंत्रालय होता. त्याच्या अंडर मिशन क्लीन गंगा म्हणून जे काही त्यांचं जी ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये ते वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज ज्या आहेत की ज्या एन्व्हायरमेंटसाठी चांगल्या आहेत, ज्या पाणी कन्झर्वेट करतात, शेतीसाठी चांगल्या आहेत, अशा टेक्नॉलॉजी ते आणतात. त्याचं व्हेरिफिकेशन IIT कानपूरच्या थ्रू होतं आणि मग ते भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी कमर्शियल पद्धतीने ते पेनिट्रेट करतात. तर अशामध्ये त्यांनी आम्हाला ही जी टेक्नॉलॉजी आहे तर बऱ्याच जणांची ट्रायल झाल्यानंतर आम्ही स्वतःही सक्सेसफुली इथून जवळ फार्म आहे लवळ्याला, त्या लवळ्याच्या तिथे आम्ही ही टेक्नॉलॉजी सक्सेसफुली इन्स्टॉल केलेली आहे आणि आता भारत सरकारच्या क्लीन गंगा मिशनच्या अंडर याचे भारतभर वेगवेगळ्या शेतकऱ्यांना याचे रेडीमेड ग्रीन हाऊस द्यायची योजना चालू आहे. आता इथं आमचं इथलं उद्घाटन मागच्या महिन्यातच झालेलं आहे आणि दिवाळीनंतर ती स्कीम लॉन्च होईल. साधारण 500 एकरमध्ये ह्या टाईपचे ग्रीन हाऊसेस करायचं असं त्याच्यामध्ये नियोजन आहे भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी. तर त्याच्यामध्ये जे येणारं प्रोडक्ट आहे त्याचं पण बायबॅक साधारण केलं जाईल आणि तुम्हाला सांगायला आनंद होईल की जे काही त्याच्यातनं येणारं जे काही प्रोडक्ट आहे, आता आम्ही चेरी टोमॅटोज करतो, ते चेरी टोमॅटोला साधारण 300 रुपये किलो असा म्हणजे B2Bचा जो बिझनेस टू बिझनेसचा भाव आम्हाला येतो. तो B2Cचा जो आहे जेव्हा तुम्ही रिटेल प्राइस जी आहे ती साधारण 550 रुपये किलोने ते विकले जातात. कारण जनरली तुम्ही जर स्ट्रॉबेरी खाल्ली महाबळेश्वरची त्याची ब्रिक्स जी आहे ती 8 असते, 8 ते 9. जे टोमॅटो जे तुम्ही मार्केटमध्ये नॉर्मली कन्झ्युम करता त्याची ब्रिक्स म्हणजे साखरेचं प्रमाण जे आहे ते साधारण 4 ते 5च्या दरम्यान असतात. ह्या टोमॅटोचं ब्रिक्सचं प्रमाण जनरली आम्हाला इथं 9 ते 10 मिळतं आणि 11 पर्यंत अचीव केलेलं आहे. म्हणजे अतिशय गोड असा हा टोमॅटो आहे. मी ऍक्च्युली एक पॅकेट सगळ्यांना आणायचं हे झालं होतं पण ते थोडासा उशीर झाला. मी प्रोग्राम संपायच्या आत सगळ्यांना एक त्याचं पनीर द्यायची व्यवस्था करतो आणि तुम्हाला त्याची टेस्ट कशी असते ते कळेल. तर इथे प्रोग्राम संपायच्या आधी तर पोस्ट करायची व्यवस्था करतो मी. अतिशय वेगळ्या पद्धतीने केलेलं आणि अतिशय हाय न्यूट्रिएंट व्हॅल्यू असलेलं ते प्रोडक्ट त्याच्यामध्ये तयार होतं आणि अर्थात ते 100% सेफ आहे. मेम्ब्रन म्हणजे कुठलंही केमिकल नाहीये, पॉलिथिन नाहीये, ते हायड्रोजेल आणि कार्बन पासून बनवलेलं एक प्रोडक्ट आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत. अर्थात हे सगळे जे टोमॅटो आत्ता सुद्धा आम्ही जेव्हा जातो ग्रीन हाऊसमध्ये ते डायरेक्ट तोडून खातो, त्याला धुवायची गरज नाही. अतिशय 100% सुरक्षित असं ते प्रोडक्ट आम्ही त्याच्यामधनं काढतोय. वेगवेगळ्या पुढच्या याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे जे वाईन क्रॉप ज्याला म्हणतो, वेलवर्गीय फळ आहेत, मस्क मेलन आहे किंवा स्ट्रॉबेरीज आहे, अशा लेट्यूस आहे, ह्या सगळ्या वेगवेगळ्या फळभाज्या पालेभाज्या त्याच्यातनं काढणार आहोत. आणि ही नवीन टेक्नॉलॉजी नक्कीच जिथे पाण्याची खूप कमतरता आहे, जिथे जमीन चांगली नाहीये, जमीन पडून आहे, अशा ठिकाणी ह्या पद्धतीचे ग्रीन हाऊसेस मध्ये नक्कीच सगळ्यांना फायदा होऊ शकतो.
तुम्ही बघता इथं म्हणजे जिथं दुबई सारख्या ठिकाणी जिथं दूर दूरपर्यंत झाड दिसत नाही तिथे सुद्धा हे प्रोडक्ट चांगल्या पद्धतीने आलेलं आहे. तर हे आमच्या कंपनीबद्दल आहे थोडं. आम्ही मागच्या 20 वर्षापासून ग्रीन हाऊसच्या इंडस्ट्री. हा बोला बोला. सॉइल बॉर्न फंगल इन्फेक्शन कशामध्ये? मेम्ब्रेन टेक्नॉलॉजी. मेम्ब्रेनचा आणि म्हणजे त्याच्यामध्ये सॉइलचा काही संबंधच येत नाही. सॉइलचा आणि प्लांटचा काहीच संबंधच येत नाही. त्यामुळे त्याचा फंगल इन्फेक्शनचा काही इश्यूज नाही. आम्ही मागच्या 20 वर्षापासून ग्रीन हाऊसेस बनवतो आहोत. 1000च्या वरती आमचे इन्स्टॉलेशन ऑल ओव्हर इंडिया, ईस्ट आफ्रिकन कंट्रीज, रशिया आणि UAE मध्ये आहेत. मॅक्सिमम टिश्यू कल्चर लॅब्स, सीड कंपनीमध्ये आमचे प्रोडक्ट काही ना काही वापरलेले आहेतच. आम्ही म्हणजे ग्रीन हाऊस इंडस्ट्रीमध्ये ज्यांना कोणाला माहिती असेल तिथे मला क्लायमेट कंट्रोल एक्सपर्ट, ग्रीन हाऊसचा क्लायमेट कंट्रोल एक्सपर्ट म्हणून ओळखतात. कारण आम्ही जनरली काय करतो की वी आर नॉट जस्ट ट्रेडिंग. माल आला विकला कितीला पाहिजे असं नाही. समोरचा माणूस आला की त्याला नक्की त्याची रिक्वायरमेंट काय, सोल्युशन बेस आम्ही त्याला जे काय ते रिझल्ट देतो. की एखाद्याला आता एक साधारण उदाहरण सांगतो. एक खूप मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत. आता सगळेच कोरोनामध्ये ज्यांना बऱ्याच जणांना शेती करायची आहे ते पण म्हटले माझी अलिबाग जवळ आहे आणि मला तिथे लेट्यूस करायचं आहे. म्हटलं करू नका. कारण मला माहिती आहे की तिथे टेम्परेचर त्याला खूप कमी लागतं, ह्युमिडिटी कमी लागते. अशा परिस्थितीमध्ये ते येणार नाही. ते म्हटले नाही बरेच जण करून देतात. म्हटलं त्याचे असे धोके आहेत करण्याचे. करायला आम्ही पण करून देऊ पण ते येणाऱ्या क्रॉपची गॅरंटी आम्ही घेणार नाही. त्यांना ते पटलं आणि त्यांनी जागा दुसरीकडे घेतली. त्यांनी बाकीचे बरेच सोपे त्यांना स्वस्तामध्ये देणारे होते आणि करून देतो म्हणणारे होते. पण म्हटलं त्या गोष्टी शक्य नाहीयेत. प्रत्येक टेक्नॉलॉजीचे काहीतरी लिमिटेशन आहेत. ग्रीन हाऊस म्हटलं की सगळं त्याच्यामध्ये येतं, त्याच्यामध्ये काही करा येतं. कोणी सांगतं की त्याच्यामध्ये केसर पण येत आहे. ते असं होत नाही. प्रत्येक टेक्नॉलॉजीचे काही लिमिटेशन आहेत. ते लिमिटेशन ओळखून जर आपण ती वापरली तरच त्याचा फायदा आहे. नाहीतर मग ते दुधारी तलवारी सारखं त्याचं होतं. तर जेव्हा कोणी आमच्याकडे कोणी कस्टमर येतो त्याची एक्झॅक्ट रिक्वायरमेंट काय आहे, त्याला त्याच्यामध्ये काय ऍक्टिव्हिटी करायची, त्याला नर्सरी करायची का काही प्रोडक्शन घ्यायचं, माल तो डायरेक्ट विकणार आहे की एजंटच्या थ्रू विकणार आहे, इन्व्हेस्टमेंट किती करणार आहे, त्याचं इन्व्हेस्टमेंटचं बॅकग्राऊंड काय आहे, हे सगळं स्टडी करून आम्ही त्याला पूर्णपणे सोल्युशन देतो. कारण तो आलेला ग्राहक, आलेला जो शेतकरी आहे तो जर सक्सेसफुल झाला तरच तो आम्हाला पुढे आम्हाला म्हणजे आशीर्वाद देणार आहे, पुढे कोणाला सांगणार आहे आमचं नाव. तर अशा पद्धतीने जे काही आमचं म्हणजे स्प्रेडिंग हेल्थ अँड हॅपीनेस आमचं टॅगलाईन आहे. तुम्ही जर हॅपी झाले, हेल्दी असले तरच हॅपी होताल आणि पैसे मिळाले तर हॅपी होताल. नुसतेच हेल्दी राहून चालणार नाही. अशा दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही त्या कव्हर केलेल्या आहेत. तर ग्रीन हाऊसमध्ये तुम्हाला जे काही मोठे मोठे आता फोटो कालच प्रेझेंटेशन रात्रीचं बनवलं आम्ही. जे काही वेगळ्या टाईपचे जे काही ग्रीन हाऊसेस आहेत भारतामध्ये तिथं माझं काही ना काही कॉन्ट्रीब्युशन असतं. आम्ही शिलाँगमध्ये बटरफ्लाय पार्क बनवलेला आहे. त्याच्यानंतर एअर कंडिशन ग्रीन हाऊसेस मध्ये फिलॉनॉप्सिस नावाचं एक फुल घेतलेलं आहे की जे 600 रुपये स्टेमने जातं. एरोपॉनिक्सचं पहिलं जे ग्रीन हाऊस आहे ते सुद्धा आम्ही केलेलं आहे. NFT जे आता मी दाखवलं आता खूप कॉमन झालंय पण 2012 मध्ये मी पहिल्यांदा आणलं होतं. आणि आता मेम्ब्रेन टेक्नॉलॉजी ती सुद्धा इंडियामध्ये आम्ही पहिल्यांदा लॉन्च करतो. तर जी काही नवीन टेक्नॉलॉजी आहे ती आम्ही दरवेळेस त्याचा स्टडी करून ती अडॉप्ट करून नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो. हा एक मध्ये व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. जे काही करतात त्यातलं काहीतरी वेगळं करा, काहीतरी नवीन करा तर तुम्हाला त्याची चांगली व्हॅल्यू येतो. तर शेजारचं दुकान आणि एका दुकानाशेजारी तसंच दुसरं दुकान असेल तर आपोआप बिझनेस डिवाइड होतो. तुम्ही काहीतरी नवीन दिलं, काहीतरी USP जर असेल तुमचं तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होतो. अर्थात आम्ही ह्या सगळ्या गोष्टींसाठी कन्सल्टन्सी पण देतो. ग्रीन हाऊस उभं करायचं असेल किंवा फक्त काही पर्टिक्युलर सिस्टीम ग्रीन हाऊस मध्ये मॉडिफिकेशन साठी सिस्टीम असेल. आणखी एक सांगायला तुम्हाला आवडेल की एन्व्हायरमेंट कंट्रोल रायटनिंग चेंबर्स, त्याला ECRC म्हणतात, फूड इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. ते जिथं जे तुम्हाला मार्केटमध्ये तुम्ही ज्यूस पिता, स्लाईस, फ्रुटी वगैरे, त्याच्यामध्ये जो आंब्याचा अंश असतो 20%चा आंब्याचा पल्प असतो
तो आंबा जो आहे तो भारतामधलंच काय, जिथं कुठं तुम्हाला आंबाचं ज्यूस मिळतं त्याच्यातला आंबा जो आहे तो आमच्या रायटनिंग चेंबरमध्ये पिकवलेला असतो. ते रायटनिंग चेंबरचा इन्व्हेन्शन, त्याचा शोधच आम्ही लावलेला आहे. आधी लोक आडी लावून नॅचरल पद्धतीने आंबा पिकवायचे. 2008 मध्ये जेन इरिगेशन बरोबर पहिल्यांदा मी त्याचा प्रयोग केला, तो सक्सेसफुल झाला. भारतामध्ये जवळजवळ 200-250च्या आसपास मँगो प्रोसेस करणाऱ्या इंडस्ट्री आहेत. त्या सगळीकडे हे रायटनिंग चेंबर आम्ही लावलेले आहेत. माझी स्वतःची सुद्धा एक फ्रूट प्रोसेसिंगची नगरमध्ये एक कंपनी आहे. तिथे सुद्धा अतिशय हायटेक पद्धतीने हे सगळं केलेलं आहे. तिथे फ्रूट प्रोसेसिंगचा टर्न की जॉब सुद्धा आम्ही घेतो. पूर्ण तिथे आमचा 8 एकरमध्ये प्लांट आहे. आम्ही साधारण आमची वर्षाची कॅपॅसिटी 20,000 टन एवढं प्रोड्यूस आम्ही तिथे तयार करू शकतो. म्हणजे आंब्याच्या सीझनमध्ये आम्हाला 250 टन म्हणजे जवळजवळ 25 ट्रक आंबा आम्हाला लागतो. टोमॅटोच्या सीझनमध्ये 400 टन म्हणजे 40 ट्रक एवढा टोमॅटो आम्हाला लागतो. खूप मोठं युनिट आहे ते. तसे आम्ही ऑलरेडी खूप युनिट्स बनवलेले आहेत. त्याच्यासाठी सुद्धा काही कन्सल्टेशन पाहिजे असेल फ्रूट प्रोसेसिंगसाठी तर ते सुद्धा आम्ही देतो. आणि इथून पुढे ऑफकोर्स जेव्हा आम्ही मेम्ब्रेन टेक्नॉलॉजीचं जेव्हा काम करतोय तेव्हा आम्ही त्याच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये येणार आहोत. म्हणजे सरकार ह्या मेम्ब्रेन टेक्नॉलॉजीला प्रमोट करणार आहे, फंडिंग करणार आहे, सबसिडी मिळणार आहे. आणि जे येणारं प्रोड्यूस आहे ते आम्ही आमच्या कंपनीच्या मार्फत ते विकणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये काम करणार आहोत आम्ही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत वेगवेगळ्या. मी जसं सुरुवातीला सांगितलं हे खूप मोठा कोर्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लाईटच्या संदर्भात काही सांगितलं नाही मी की LED लॅम्प्स वापरतात, फॉगिंग, फर्टिगेशन, वेगवेगळे ऑटोमेशन आहेत, हिटिंगचे बरेच प्रकार आहेत, कुलिंगचे अजून बरेच प्रकार आहेत. तर हे याच्यामध्ये वापरले जातात. आम्ही ॲग्रोनॉमीचे सुद्धा इतके दिवस म्हणजे मी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे. मला तसा ॲग्रिकल्चरशी काही संबंध नाही आहे. पण आम्ही ॲग्रोनॉमीचा सपोर्ट सुद्धा आता चालू केलेला आहे. आमच्याकडे खूप एक्सपिरियन्स्ड ॲग्रोनॉमिस्ट आहेत वेगवेगळ्या क्रॉपसाठी. हायड्रोपोनिक्स टेक्नॉलॉजी म्हणजे जे काय तुम्ही करताल त्याचा पूर्ण अभ्यास आमच्या थ्रू तुम्हाला आणि सगळे त्याची माहिती पुरवायचं काम आम्ही करतो त्याच्यामध्ये. तर असा छोटंसं प्रेझेंटेशन आहे. मला माहित नाही किती वेळ झालेला आहे, वेळेत आहे की नाही, बराच वेळ घेतलेला आहे. तुम्हाला नक्कीच भरपूर प्रश्न असायला पाहिजे, असेल तर विचारू शकता. याच्यामध्ये आपल्याला पुण्याच्या आसपास जर आपली जागा असेल तर व्हॉट इज द इन्व्हेस्टमेंट, व्हॉट इज द रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, व्हॉट वुड बी द ब्रेक इव्हन? याच्यामध्ये कुठल्याही ग्रीन हाऊसच्या प्रोजेक्टमध्ये एक थंब रूलचा फॉर्म्युला तुम्हाला सांगतो. जागा हा विषय सोडून द्या, कारण जागेची व्हॅल्यू कुठे कशी असेल हे आपण समजू शकत नाही. पण बाकीचे जे काही इन्व्हेस्टमेंट आहे, शेडनेट पासून ग्लास हाऊस पर्यंत हायटेकमध्ये साधारण 2.5 ते 3 वर्षामध्ये तुम्हाला त्याचा ROI मिळतो, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट त्याची मिळते. शेतीविषयक कार्यक्रम म्हटलं की ना मला म्हणजे मी कुठल्याही थेट कार्यक्रमावरती टीका निंदा करत नाहीये, पण संध्याकाळी 7 वाजता जो लागायचा आणि त्याच्यानंतर शेतमालावर पडणाऱ्या कीटकांविषयी माहिती सांगायला म्हणून एखादे कुठेतरी वक्ते यायचे आणि साधारण तो कार्यक्रम TV चॅनलमधनं फक्त स्किप करायचा एवढंच आम्हाला माहिती होतं. आपल्या सगळ्यांना लक्षात आलं असेल मी कुठल्या कार्यक्रमाबद्दल बोलतोय. साधारण संध्याकाळी आमची माती आमची माणसं असा जेव्हा कार्यक्रम लागायचा, खूप उपयुक्त कार्यक्रम होता तो. मला वाटतं नवीन पिढीला तर तो कार्यक्रम माहिती पण नसेल, पण आमच्या काळात संध्याकाळी 7 वाजता बातम्यांच्या आधी तो कार्यक्रम कंपल्सरी लागायचा आणि 6:30ला आणि साधारण दुपारी 3 वाजता रेडिओवरती शेतीविषयक मार्गदर्शनाचा कार्यक्रम लागायचा आणि पूर्वीचे लोक ते ऐकायचे आवर्जून. मी ना, तुझं नाव काय मित्र? रोहित कमलाकर. रोहित नावाची लोक पण फार हुशार असतात. एक आता आमदार आहेत ना, तर तू आहेस. मी त्याचं जाणीवपूर्वक त्याला नाव विचारलं आणि त्याच्यासाठी टाळ्या का वाजवला झाला, कारण आतापर्यंत शेतीविषयक शेतीशी निगडीत जे काही कार्यक्रम आहेत ते साचेबद्ध, खूप बोरिंग, प्रामाणिकपणे आणि आयोजकांना आणि सर्व मान्यवरांची माफी मागून मी ह्या शब्दाचा वापर करतोय, खूप बोरिंग. कारण ना ज्यातलं
ज्यांना त्यातलं कळत नाही ना ते असे खूप "अरे काय चाललंय हे". पण हे सगळं चालू असताना म्हणजे आजचे जे सेशन्स होत आहेत, आजचे जे इंटरॅक्शन होत आहेत ती इतकी छान होत आहेत की ना त्यांनी ROI विचारला, रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट काय, मी एवढे पैसे घातले तर मला किती मिळतील, हा आहे प्रगतशील शेतकरी.